ग्रेटर नोएडातील प्रसिद्ध गलगोटिया विद्यापीठ सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले। निमित्त ठरलंय ते दिल्लीत आयोजित करण्यात आलेली इंडिया AI इम्पॅक्ट समिट। या प्रदर्शनात विद्यापीठाने सादर केलेला एक रोबोटिक डॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा आणि टीकेचा विषय बनलाय। तंत्रज्ञानाच्या या युगात प्रगती दाखवण्याच्या नादात विद्यापीठाने चक्क एका चीनी बनावटीच्या रोबोला स्वतःचा आविष्कार म्हणून सादर केल्याचा गंभीर आरोप होतोय। या प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर नेटकऱ्यांनी विद्यापीठाची चांगलीच शाळा घेतली। आता या वादात राजकीय रंगही भरला गेलाय। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। या वादाची ठिणगी पडली ती विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंग यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे। या व्हिडिओमध्ये नेहा सिंग AI समिटमध्ये ओरियन नावाच्या एका रोबो डॉगचे प्रात्यक्षिक दाखवताना दिसतात। यावेळी त्यांनी कॅमेऱ्यासमोर असा दावा केला की हा रोबो डॉग गलगोटिया विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये स्वतः विकसित केलाय। इतकंच नाही तर हा रोबो कॅम्पसमध्ये पाळत ठेवण्याचे आणि देखरेखीचे काम करतो असंही त्यांनी सांगितलं। मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच टेक तज्ज्ञांनी आणि सजग नागरिकांनी हा दावा तात्काळ खोडून काढला। नेटिझन्सने पुरावे सादर करत असं निदर्शनास आणून दिलं की ज्याला विद्यापीठ आपला आविष्कार म्हणतायत तो प्रत्यक्षात चीनच्या युनिट्री या कंपनीचा GO2 मॉडेल नावाचा रोबो आहे। हा रोबो आंतरराष्ट्रीय बाजारात साधारणतः 2800 अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 2.3 ते 3 लाख रुपयांना सहज उपलब्ध होतो। आता यावर या विद्यापीठाने सारवासारव केली है। हमने कभी क्लेम नहीं किया कि हमने कुछ मैन्युफैक्चर किया है जो हमने नहीं किया। तो डेवलपमेंट का मतलब किसी चीज को डिजाइन और मैन्युफैक्चर करना नहीं होता है। मैंने ये भी कहा था कि हमारे पास सेंटर ऑफ एक्सीलेंसेज हैं जिनके साथ स्टूडेंट्स इस पे काम करके कुछ और डेवलप कर रहे हैं। आई एम नॉट अ फैकल्टी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस, आई एम अ फैकल्टी ऑफ कम्युनिकेशन इन द स्कूल ऑफ मैनेजमेंट। But I am very responsible in my choice of words and what I intend to say, and I still stand by it. हा वाद इतका वाढला की विद्यापीठाला अधिकृत माफीनामा आणि स्पष्टीकरण जारी करावं लागलं। विद्यापीठाने 18 फेब्रुवारी रोजी प्रसिद्धी पत्रक काढून सांगितलं की AI समिटमध्ये त्यांच्या प्रतिनिधीने उत्साहाच्या भरात चुकीची माहिती दिली। ज्या कर्मचाऱ्याने माध्यमांशी संवाद साधला त्यांच्याकडे उत्पादनाच्या उगम स्थानाबद्दल पूर्ण माहिती नव्हती आणि त्यांना माध्यमांशी बोलण्याची अधिकृत परवानगीही नव्हती। विद्यापीठाने आता आपली भूमिका बदलत असं म्हटलंय की त्यांनी कधीही हा रोबो स्वतः बनवल्याचा दावा केला नाही। उलट हा रोबो त्यांच्या AI गुंतवणुकीचा एक भाग असून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेता यावा यासाठी तो चीनमधून आयात करण्यात आलाय। रोबोटिक प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी साधन म्हणून हा रोबो वापरला जात असल्याचं संस्थेने स्पष्ट केलंय। आता यामध्ये कायदेशीर आणि राजकीय पडसाद सुद्धा आपल्याला जाणवतात। या गंभीर प्रकरणानंतर सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गलगोटिया विद्यापीठाला AI समिटमधून तात्काळ बाहेर काढण्यात आलं आणि त्यांचे प्रदर्शन बंद पाडण्यात आलं। मात्र विद्यापीठाने असे कोणतेही आदेश मिळाले नसल्याचा दावा केलाय। दुसरीकडे या मुद्द्यावरून आता राजकारणही चांगलंच तापलंय। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या अधिकृत हँडलवरून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय। चीनच्या उत्पादनांना भारताचे नाव देऊन जागतिक स्तरावर देशाची थट्टा केली जाते अशी टीका काँग्रेसने केली आहे। हा केवळ एक PR स्टंट असून भारतीय टॅलेंटचा वापर करण्याऐवजी चीनी मालाचे प्रदर्शन मांडलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। ज्यांच्या विधानामुळे हा सर्व गोंधळ झाला त्या प्राध्यापिका नेहा सिंग आता वादाच्या केंद्रस्थानी आहेत। नेहा सिंग या गलगोटिया विद्यापीठात स्कूल ऑफ बिझनेसमध्ये कम्युनिकेशन्स विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी नंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की माझा हेतू विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा होता, बोलण्याच्या ओघात गैरसमज झाला असावा। त्यांनी तुमचा 9 तो माझा 6 असू शकतो असं उदाहरण देत या प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांचे आधीचे व्हिडिओ आणि आत्ताची विधानं यामध्ये मोठी तफावत असल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते। विद्यापीठाने 350 कोटी रुपये गुंतवल्याचा केलेला दावाही पूर्णपणे खोटं असल्याचं आता उघड झालंय। शिक्षण संस्थेने संशोधनाच्या नावाखाली परदेशी तंत्रज्ञान स्वतःचं म्हणून मिरवणं हे केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचं नाही तर ते देशाच्या प्रतिमेसाठीही घातक आहे। गलगोटिया विद्यापीठाने जरी आता याला मानवी चूक म्हटलं असलं तरी या निमित्ताने भारतीय शिक्षण क्षेत्रात चालणाऱ्या शॉर्टकट संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। सध्या हा चीनी रोबो कुत्रा गलगोटिया विद्यापीठासाठी चिंतेचा विषय ठरलाय।
सोशल मीडियावर यावरून मीम्स आणि टीकेचा पाऊस अद्यापही सुरू आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.